कोरटकरच्या सुनावणीमध्ये सरोदे आणि घाग यांच्यामध्ये तू तू मैं झाली आहे। दोघांनी एकमेकांना शांत बसा असा दम भरला असल्याचं देखील आपल्याला बघायला मिळतंय। इंद्रजित सावंत कोरटकरच्या वकिलांची कोर्टामध्ये खडाजंगी आपल्याला बघायला मिळते। मोठी बातमी आहे, कोरटकर संदर्भात सुनावणी ही सध्या कोल्हापुरातल्या कोर्टात सुरू आहे, मात्र या दरम्यान तू तू मैं झाली असल्याचं बघायला मिळतंय। अधिकची अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी रणजित माझगावकर यांच्याकडून। रणजित, आपण पाहतोय ही सुनावणी सुरू आहे, मात्र कोर्टात नेमकं काय घडतंय? वादावादी झाली आहे। कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। कोर्ट कामकाज सुरू झाल्यानंतर सरकारी वकील आणि पोलिसांच्या वतीने कोरटकरला आणखी 5 दिवसांची पोलीस कोठडी द्यावी अशी मागणी केली। त्या पद्धतीचे त्यांनी काही अहवाल सादर केले, मात्र याला विरोध करत प्रशांत कोरटकर यांचे जे वकील आहेत त्यांनी या संपूर्ण प्रकरणाला विरोध केला आणि इथून पुढे कोठडीची काही गरज नसल्याचं सांगितलं। यावेळी इंद्रजित सावंत यांचे वकील आसिम सरोदे जेव्हा बाजू मांडत असताना प्रशांत कोरटकरचे वकील घाग जे आहेत हे प्रत्येक वेळी त्यांची म्हणणं खोडून काढण्याचा प्रयत्न करत होते। यावेळी सरोदे आणि घाग यांच्यामध्ये तू मैं सुरू झाली। याच वेळी प्रशांत कोरटकरचे वकील यांनी न्यायाधीशांना विनंती केली की त्यांचा आवाज म्यूट करा। या वाक्यावर आसिम सरोदे चांगलेच भडकले आणि ते म्हणले की माझा आवाज म्यूट करायला तुम्ही न्यायाधीशांना सांगताय, तुम्ही तर अख्ख्या राज्याचा आवाज म्यूट करायला चाललेला आहात। अशा शब्दामध्ये त्यांनी जी तिखट प्रतिक्रिया दिली। त्यावेळी न्यायाधीशांनी या दोघांमध्ये मध्यस्थी केली आणि त्या दोघांना शांत राहण्याच्या सूचना केलेल्या आहेत। पण एकूणच या प्रकरणामध्ये दोन्ही वकील आक्रमक झाले होते आणि यातूनच तू मैं झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। निश्चितच रणजित, या संदर्भातला अपडेट घेत राहणार आहोत। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। मात्र एकंदरीत आपण जर बघितलं तर कोरटकर हा खोटारडा माणूस आहे आणि त्याने यावेळेस सर्व पुरावे नष्ट केले असल्याचं यावेळेस सुनावणी दरम्यान सांगितलं जातंय। एका बुकीसोबत त्याचे संबंध असल्याचं देखील उघड झालं असल्याचं सरोदेंनी सांगितलं। तर आलिशान कारचे फोटो आणि व्हिडिओ कोरटकरने स्वतः सोशल मीडियावर शेअर केले। मात्र प्रशांत कोरटकरकडे आढळून आलेली रोल्स रॉयस कार नक्की आहे कुणाची हे सांगण्यास प्रशांत कोरटकरने नकार दिलेला आहे। त्यामुळे प्रशांत कोरटकरचा तो मित्र नेमका कोण हा सवाल आता उपस्थित झाला असल्याचं बघायला मिळतंय। समृद्ध जीवन घोटाळ्यातील आरोपी महेश मोतेवारच्या कंपनीच्या नावावर असलेल्या रोल्स रॉयस कारला जप्त करून तिचा लिलाव होणार होता, मात्र पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना हाताशी धरून ही आलिशान कार परस्पर एका तिसऱ्या व्यक्तीने विकत घेतली। त्याच्याकडून ती कोरटकरकडे आली, मात्र कोरटकरचा हा मित्र नेमका कोण हा प्रश्न अनुत्तरितच राहिलाय। तर आपण एकंदरीत बघतोय कोरटकर संदर्भात सुनावणी सुरू आहे आणि या सुनावणी संदर्भातली प्रत्येक अपडेट तुम्ही साम टीव्हीवर बघू शकणार आहात। तुर्तास राज्यभरातल्या इतर काही मोठ्या आणि महत्त्वाच्या घडामोडी वेगवान स्वरूपात। सुरुवातीला राजकीय अपडेट्स। सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या घटनास्थळावरती सापडलेल्या चप्पलेची ओळख पटवण्यात आली आहे। अश्विनी देशमुख यांनी ती चप्पल संतोष देशमुख यांची असल्याचं सांगितलेलं आहे। याशिवाय जर आपण बघितलं तर घटनास्थळी 8 नंबरची चप्पल सापडली आहे। महाराष्ट्रात शरद पवार गटात खांदेपालट होण्याची शक्यता आहे। प्रमुख पदाधिकाऱ्यांची उचलबांगडी करून त्यांच्या जागी नव्या चेहऱ्यांना संधी मिळू शकते। सिराज मेहंदी यांनी पदाचा राजीनामा दिल्यानंतर पराभव झालेल्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामा द्यायला हवा अशी भूमिका सुद्धा त्यांनी मांडली आहे। मुंबई विद्यापीठाचा अर्थसंकल्प रद्द करा अशी याचिका युवा सेनेने हायकोर्टात केली। त्या प्रकरणी आता सुनावणी आज होणार आहे। सिनेट सदस्यांना अर्थसंकल्पाची आगाऊ प्रत न देता मंजूर करून घेण्यात आल्याचा युवा सेनेने आरोप केलाय। सध्या सोशल मीडियावरती घिबली इमेजेसचा नवीन ट्रेंड सुरू आहे आणि राजकीय नेते मंडळींना देखील घिबली इमेजेसची भुरळ पडलेली आहे। पंतप्रधान मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या देखील घिबली इमेजेस सोशल मीडियावरती चांगल्याच व्हायरल होत आहेत। मुंबईच्या तापमानामध्ये वाढ होण्याचा इशारा हवामान खात्याने दिलेला आहे।
तर काल शहरामध्ये 31°C तापमानाची नोंद झाली आहे. 2 दिवसांनंतर तापमान 35च्या पार जाण्याची शक्यता आहे. हवामान विभागानं राज्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला. अनेक भागांमध्ये तापमान 40°वर गेलंय. वाढत्या उष्णतेमुळे उष्णतेशी संबंधित आजार देखील वाढण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं राज्याला आरोग्य सुविधा अधिक बळकट करण्याचे निर्देश दिले. तिकडे यवतमाळ जिल्ह्यात पारा 40°C पर्यंत गेला. तर गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा तडाखा अधिकच वाढला. जिल्हाधिकारी विकास मीना यांनी नागरिकांना आवश्यक ती काळजी घेण्याचं आवाहन केलं. राज्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान विभागानं दिला. अनेक भागांमध्ये तापमान 40°वर गेलं. या पार्श्वभूमीवर सरकारने सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना आरोग्य सुविधा अधिक बळकट करण्याचे निर्देश सुद्धा दिले. तर नागरिकांना आरोग्याची काळजी घेण्याचं आवाहन सुद्धा या दरम्यान करण्यात आलेलं आहे. आणि आता बातमी पुणे जिल्ह्यातून. वडगाव शेरीचे नागरिक पाण्यासाठी आक्रमक झाले. स्थानिकांनी आमरण उपोषण आता सुरू केलेलं आहे. यावेळेस आंदोलनस्थळी मडके फोडत प्रशासनाचा निषेध करण्यात आलेला आहे. पाण्याची व्यवस्था न केल्यास रास्ता रोकोचा इशारा सुद्धा या दरम्यान दिलेला आहे. तर एकंदरीत आंदोलन करणाऱ्या या महिलांसोबत आमचे प्रतिनिधी सागर आव्हाड यांनी बातचीत केली. त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. पाहुयात या महिलांचं नेमकं काय म्हणणं आहे. पुण्यातील वडगाव शेरीमध्ये पाण्याची मोठी टंचाई निर्माण झालेली आहे. याच पार्श्वभूमीवरती या ठिकाणचे रहिवासी जे आहेत ते आक्रमक झालेत. त्यांनी आमरण उपोषण सुरू केलंय. काय मागणी? काय इथे गेले अनेक महिन्यापासून आणि वर्षभरापासून इथं पाण्याचा एक मोठा इश्यू निर्माण झालेला आहे आणि पाणी टंचाईमुळे भीषण परिस्थिती इथं निर्माण झाली आहे. गेल्या अनेक महिने आम्ही अधिकाऱ्यांशी संपर्कात आहोत. अधिकाऱ्यांना फील्डवर घेऊन येतो, त्यांना सगळ्यांच्या ठिकाणी जाऊन ते प्रॉब्लेम सांगतो आणि चढाच्या ठिकाणी मोस्टली इथं पाण्याचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम झाला आहे. म्हणजे आता कसं झालं, अधिकारी येत आहे ते आम्ही बोलतोय ते असं आहे की तुम्ही करा वटवट, आम्ही आहे निबरगट, असं झालेलं आहे. आज सध्या आम्हाला त्यांनी ऑक्सिजनवर ठेवलेलं आहे आणि तुम्हाला माहिती आहे ऑक्सिजन काढला की माणूस गेला आणि त्याच प्रकारची परिस्थिती आमच्या निर्माण झालेली आहे. पण अनेक चोऱ्या पाहिल्या, पैशाची चोरी पाहतो, ऑनलाईन फ्रॉड पाहतो, पण पाण्याची चोरी आमच्या वडगाव शेरी खराडीची घोरपडी भागामधून होते. एक्सप्रेस लाईनला टॅप मारून घोरपडी भागातील काही लोकांनी अवैध असे नळ कनेक्शन तिथे घेतलेले आहे आमच्या एक्सप्रेस लाईनवरती. कॅमेरामॅन किरण कावेसह सागर साम टीव्ही, चंदननगर. पुण्यानंतर थेट जाऊयात नाशिकमध्ये आंदोलक आणि महानगरपालिका सुरक्षा रक्षकांमध्ये राडा झालाय. महापालिकेवर पाणी प्रश्नाच्या मुद्द्यावर हंडा मोर्चा काढण्यात आलेला होता आणि या दरम्यान आपण जर बघितलं तर यावेळेस आंदोलकांनी पालिका आयुक्तांच्या भेटीचा आग्रह धरला. मात्र सुरक्षा रक्षकांनी यावेळेस त्यांना रोखलं. त्यामुळे वाद झाला आणि सुरक्षा रक्षक शिवाय आंदोलकांमध्ये चांगलीच धक्काबुक्की सुद्धा झालेली आहे. यानंतर पुन्हा वळूयात वेगवान बातम्यांकडे. कळंबच्या महावितरण कार्यालयासमोरच शेतकऱ्याचं आमरण उपोषण सुरू आहे. तर मंजूर झालेले रोहित्र त्वरित बसवण्यात यावे या मागणीसाठी शेतकरी अडून बसलेला आहे. कामासाठी ठेकेदारानं लाच मागितल्याचा आरोप सुद्धा यावेळेस करण्यात आला. तातडीने चौकशी करून न्याय द्यावा अशी त्याची मागणी आहे. भिवंडीमध्ये खाडीतील प्रदूषित पाण्यावर पालेभाज्यांची शेती केली जाते. या शेतीसाठी कपडा कारखान्यातील सांडपाणी वापरलं जातं. भाडेतत्वावर जमीन घेऊन परप्रांतीय शेतकऱ्यांकडून ही शेती केली जाते. परंतु याकडे पालिकेचं याशिवाय प्रदूषण नियंत्रण मंडळाचं दुर्लक्ष होत असल्याचंच बघायला मिळतंय. मोरबे धरणाच्या मुख्य जलवाहिनीला लागलेल्या गळतीमुळे आज नवी मुंबईमध्ये पाणी पुरवठा बंद असेल. सकाळी 11 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत पाणी पुरवठा बंद असणार आहे. उद्या कमी दाबानं पाणी पुरवठा होईल. त्यामुळे महापालिकेने पाणी जपून वापरण्याच्या सूचना करण्यात आलेल्या आहेत. धाराशिवच्या परंडामध्ये भुईकोट किल्ल्याच्या खंदकात गटारीचं पाणी मिसळलं जातंय आणि त्यामुळे परिसरामध्ये दुर्गंधी सुद्धा पसरली असल्याचं बघायला मिळतंय. पुरातत्व विभाग आणि नगर परिषदेने दुर्गंधीयुक्त पाण्याचा तातडीने बंदोबस्त करावा अशी मागणी पर्यटक आणि शिवप्रेमींनी शिवाय नागरिकांनी सुद्धा केलेली आहे.
नंदुरबार शहरात सध्या घाणीचं साम्राज्य आहे. पालिकेने गटारी साफ न केल्यानं गटारीचं पाणी नागरिकांच्या घरात शिरतंय. त्यामुळे नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतोय. यवतमाळमध्ये सिग्नल बंद पडल्यानं वाहतुकीवरती याचा परिणाम होतोय. रस्त्याचं काम सुरू असल्यानं एकेरी वाहतूक सुरू आहे. त्यातच 4 महिने सिग्नल बंद असल्यानं पोलिसांना देखील अधिकची मेहनत करावी लागते. प्रशासनाचं मात्र याकडे दुर्लक्ष होत असल्याचंच बघायला मिळतंय. चिपळूण तालुक्यातल्या 10 गावातील वाड्यांनी टँकरसाठी अर्ज केला. संभाव्य पाणी टंचाईसाठी 20 लाख रुपयांची तरतूद देखील करण्यात आली. येत्या 15 दिवसांमध्ये आणखी काही गावांमध्ये तीव्र पाणी टंचाईची शक्यता वर्तवली जाते. तिकडे भिवंडीमध्ये फ्लॅटचं प्लास्टर कोसळलं. त्यामध्ये 6 महिन्याच्या बाळाचा मृत्यू झाला. नायगाव परिसरात तळमजल्यावरील फ्लॅटचं प्लास्टर कोसळलं आणि या दुर्घटनेमध्ये आई देखील गंभीर जखमी झाली. तिच्यावर रुग्णालयामध्ये सध्या उपचार सुरू असल्याचं बघायला मिळतंय. संभाजीनगरात दत्तक घेतलेल्या एका चिमुकलीला निर्दयीपणे एका जोडप्यानं हालहाल करून संपवलं. सिल्लोडमधल्या या घटनेनं खळबळ उडाली आहे. अमानुष मारहाणीमुळे चिमुरडीचा मृत्यू झालेला आहे. या प्रकरणी आरोपींना अटक सुद्धा करण्यात आलेली आहे. धाराशिव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं चोरीतील 2 आरोपींना अटक केली. तर हे आरोपी पारधी पिढी या ठिकाणी असल्याची माहिती मिळाली. या दोघांनी 15 दिवसांपूर्वी डिकसाळ पाटीजवळ पती पत्नीला अडवून त्यांचे सोन्याचे दागिने लुटले. दरम्यान आरोपीकडून 27,000 रुपये किमतीचा मालही जप्त केला आणि आरोपींना अटक केली. भुसावळमध्ये रेल्वे स्थानकावर चक्क पैशांनी भरलेली बॅग सापडली. त्या बॅगेत तब्बल 1 कोटी रुपये असल्याची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी एकाला अटक केली. या बॅगेत 1 कोटी रुपयांच्या नकली नोटा असल्याची माहिती आहे. पुणे पोलिसांच्या आदेशाला गुंडांनी पुन्हा एकदा केराची टोपली दाखवलेली आहे. पुण्यात सराईत गुंड मंगेश कदमनं बाईक रॅली काढली आहे. तर किरकिटवाडीमधील रील्स सोशल मीडियावरती व्हायरल झालेली आहे. पिंपरी चिंचवडमधील मुळा नदीपात्रात पिंपळे निळकमधून वाहणाऱ्या नदीतून हजारो ब्रास वाळू चोरून तस्करी केली जाते. जेसीबी आणि पॉकलँड मशीनच्या सहाय्यानं तस्करी होतीये. या प्रकरणी कारवाई करण्यात यावी अशी मागणी महसूल प्रशासनाकडे करण्यात आलेली आहे. पारघरला एक चोरटा थेट 40 ते 50 फूट खोल विहिरीमध्ये पडला. मोबाईल चोरी करून पळून जातानाची ही घटना आहे. पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने त्याला बाहेर काढून रुग्णालयात भरती केला. पालघरच्या केळवेमध्ये सराफ दुकानदाराला बंदुकीचा धाक दाखवून लुटण्याचा प्रयत्न झालेला आहे. यावेळी चोरट्यांनी पळून जाताना दुकानाच्या काचेवर दगड मारले. त्यामुळे बंदूक नकली असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केलाय. सीसीटीव्हीच्या आधारे 2 आरोपींचा शोध पोलिसांकडून सुरू आहे. तिकडे उल्हासनगरमध्ये सोसायटीच्या पार्किंगमधून दुचाकी चोरीला गेली. रात्री एका चोरट्यानं ही दुचाकी चोरली आहे. चोरीची संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालेली आहे. या प्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आलेला आहे. ठाण्यात एक इसम मध्यरात्री अर्धनग्न अवस्थेत फिरतोय. त्याच्या हातात चाकू असल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण सध्या बघायला मिळतंय. तर पकडायचा प्रयत्न केला तरी तो हातात लागत नाहीये. त्यामुळे स्थानिक त्रस्त झाले. जळगावमधील धरण गावात चारित्र्याच्या संशयातून पत्नीची निर्घुण हत्या करण्यात आलेली आहे. गाढ झोपेत असलेल्या पत्नीवर कुऱ्हाडीने डोक्यात वार करून हत्या केलेली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी पतीला बेड्या सुद्धा ठोकलेल्या आहेत.
आणि आता बातमी आहे तुमच्यासाठी महत्त्वाची, कारण आता लाडकी योजनेप्रमाणे 18 वर्षांखाली असलेल्या मुलांना महिन्याला 4,000 रुपये मिळणार हा दावा केला जातोय. मुख्यमंत्री बाल आशीर्वाद योजनेअंतर्गत हे पैसे दिले जाणार असा दावा केला जातोय. मात्र यामध्ये तथ्य काय आहे हे बघण्यासाठी आम्ही या दाव्याची पडताळणी करून बघितली. मग आमच्या पडताळणीमध्ये नेमकं काय सत्य समोर आलं पाहूयात व्हायरल सत्याच्या या खास रिपोर्टमध्ये. तुमच्या मुलांना दरमहा 4,000. लाडकीनंतर सरकारची मुलांसाठी योजना. व्हायरल मेसेज मागचं सत्य काय? आता लाडकीनंतर मुलांसाठीही दरमहा 4,000 रुपये मिळणार असल्याचा दावा करण्यात आलाय. मुख्यमंत्री बाल आशीर्वाद योजनेअंतर्गत हे पैसे मिळणार असल्याचा मेसेज व्हायरल होतोय. त्यासोबत एक अर्ज आणि काय डॉक्युमेंट्स लागणार हे देखील पाठवलं जातंय. मात्र खरंच ही योजना सुरू आहे का? मुलांना दरमहा पैसे मिळणार आहेत का? याची सत्यता जाणून घेणं गरजेचं आहे. त्यामुळे आम्ही याची पडताळणी सुरू केली. त्याआधी मेसेजमध्ये काय दावा केलाय पाहूया. मार्च 2020 नंतर ज्या मुलांचे दोन्ही पालक किंवा दोघांपैकी एक पालक मृत झाला त्या कुटुंबातल्या 18 वर्षांखालील मुलाला मुख्यमंत्री बाल आशीर्वाद योजनेअंतर्गत दरमहा 4,000 रुपये मिळणार आहेत. त्याचे अर्ज प्रत्येक तहसील कार्यालयात उपलब्ध आहेत. हा मेसेज व्हायरल होत असल्यानं पालकांच्या मनात संभ्रम निर्माण झालाय. पैसे मिळत असतील तर ते कुणाला मिळतात? त्यासाठी काय अटी आहेत? असे अनेक प्रश्न उपस्थित झाल्यानं आम्ही याची पडताळणी सुरू केली. याबाबत अधिक माहिती अधिकारी देऊ शकतात. त्यांना मेसेज दाखवला आणि अधिक माहिती जाणून घेतली. त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहूया. मुख्यमंत्री बाल आशीर्वाद योजनेचा मेसेज खोटा आहे. मेसेज व्हायरल करून दिशाभूल करण्याचा प्रयत्न आहे. बालसंगोपन योजनेशिवाय मुलांसाठी दुसरी कुठलीही योजना नाही. पालक मयत झालेल्या मुलांसाठीच बालसंगोपन योजना आहे. शैक्षणिक खर्चासाठी 18 वर्षांपर्यंत त्या मुलाला किंवा मुलीला 2,250 रुपये मिळतात. मुलांसाठी फक्त बालसंगोपन योजना आहे. दोन्ही पालक किंवा घरातील कर्ता पालक मयत झालाय त्यांच्यासाठी बालसंगोपन योजना सुरू करण्यात आली. मात्र या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी उत्पन्नाची मर्यादा 2.5 लाख रुपये इतकी आहे. या योजनेसाठी सरकारकडून वेळेत आणि पुरेसा निधी मिळत नाही. त्यामुळे आमच्या पडताळणीत मुलांना दरमहा 4,000 रुपये मिळणार हा दावा असत्य ठरलाय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.